सन्मान चित्र रवी शेठ पाटील दादा देणार आहेत तर त्यांनी पुढे यावे. धीरज नाईक उपाध्यक्ष प्रिन्स फार्म हाऊस चे मालक राकेश घरत, बैरीनाथ कलाप्रेमीचे सेक्रेटरी राकेश घरत, राकेश भोईर बैरीनाथ कलाप्रेमी सेक्रेटरी. जेवढे बैरीनाथ कलाप्रेमी यूट्यूब चॅनलचे कलाकार हजर आहेत त्यांनी सगळ्यांनी पुढे यायचे. जेवढे कलाकार आलेले आहेत त्यांनी सर्वांनी पुढे या प्लीज. पटापट, थोडाच वेळ आपल्याकडे आहे. जे कोणी आपले बैरीनाथ कलाप्रेमी यूट्यूब चॅनलचे कलाकार आले त्यांनी कृष्णकांत म्हात्रे, बैरीनाथ कलाप्रेमीचे कलाकार कृष्णकांत म्हात्रे. संजय वैती, दर्शना ठाकूर, संस्कृती ठाकूर, दर्शना ठाकूर, संस्कृती ठाकूर. मम्मी आहे ना त्यांची. वा बघा, दोघी पण कलाकार खूप छान. पत्रकार कैलास राजे, पत्रकार कैलास राजे सरांनी पण यायचंय. पत्रकार राजेश, पत्रकार रमेश कोळी, राजेश खर्डे सर, राजेश खर्डे सर, राजेश खर्डे सर, रमेश कोळी, चिंतामणी शुटीकर काका, चिंतामणी शिवटीकर काका, पापलेटवाला प्रेम, जोरदार टाळ्या. कला सागर ऑर्केस्ट्राचे अध्यक्ष मुंबईकर सर, नरेश कोळी सर, वैशाली मोहिते, वैशाली मोहिते. बैरीनाथ कलाप्रेमीचे यूट्यूब चॅनलचे कोणी कलाकार आले असेल तर प्लीज लवकर पुढे या पटापट. कोणी राहिले असेल तर पटापट लवकर पुढे या. आणि बैरीनाथ कलाप्रेमी यूट्यूब चॅनलला पुढे जाण्यासाठी खूप मोलाचे मार्गदर्शन ठरले असे आमच्या मॅडम रंजिता पाटील यांचा सन्मान करते. देवेनी करू.
हॅलो, बहिरीनाथ कला यूट्यूब बहिरीनाथ कलाप्रेमी यूट्यूब चॅनलचे कोणी कलाकार आले तर प्लीज पटापट इथे पुढे या. लवकर कोणी असेल तर लवकर या. 5 मिनिटं आहेत आपल्याकडे. कोणी आले असेल तर प्लीज लवकर पुढे या त्यांनी. अष्टगंध कला मंचचे अध्यक्ष कृष्णकांत म्हात्रे यांच्याकडून सन्माननीय श्री दिगंबर दादा कोली यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. सौभाग्यवती वैशाली मोठे यांच्याकडून श्री दिगंबर दादा कोली यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतात. आज 52वा वाढदिवस हा खूप चांगला आहे आणि रंजिता फक्त लेट आली किंवा आता यूट्यूब चॅनलला लवकर येत असेल. मी रविशंकर विनंती करतो की साई मंदिरात कलाकार जो मोठा आहे तर त्यांचा सन्मान नक्कीच होता. वेळ कमी आहे. त्याच्याबद्दल राजेश कटे साहेब तसेच चिंतामणी शिवडीकर साहेब आणि 52वा वाढदिवस म्हणून दिगंबर कोली यांचा सन्मान होईल. कलाकार असले कोणीतरी देवस्थानामध्ये त्यांचं सन्मान इथे एकत्रित नक्की होतं कारण हे कलाकारांसाठी स्टेज आहे. थोडासा आपण 5 मिनिटं वेळ घेऊया. आता नटसम्राट त्याला पदवी देऊन टाकलो आघाडी कारण गेली 35 वर्षे आम्हाला आम्ही एकत्र होतो तेव्हापासून त्यांनी जिद्द सोडलेली. साई मंदिरतर्फे दिगंबर कोळी यांचा साई सन्मान शुभ असतो. तसंच राजेश कर्वे साहेबांना पण निर्माता किती मोठा असला तरी तो लहान कसा असतो हे मी अनुभव माझ्यापासून ते अनुभवले नाही. कधी निर्माता म्हणून गौरव केले असे राजेश कर्वे खूप अभिमान तुमचा. तसेच आम्ही सर्वेवर कुठली 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 एका गाण्यानं रात्री रिलीज झालेले माझ्या सर्वेवरती गोष्टींच्या माझ्या बायको दादा मी मागे विचारलं तुमच्या ह्या वेळेला तुम्ही हे गाणं कसं काढलं. यावेळेस तुम्ही सर्वांनी धन्यवाद. आणि रंजिताची खूप मेहनत असते. मला वाटलं तर रंजिता एवढी घडबडी असेल. आपलं जे दिब्बा पाटलांसाठी जी पहिली फिल्म आलेली नोटीस त्याच्यामध्ये मी काम केले. जसे आपले म्हणजे 4 राज्यामध्ये ती माझी फिल्म झाली. पण आईचं कपडे घेतलं मला कोण वलकी नवारी रजा होती. सॉरी मी असे कपडे घातले. थँक्यू धन्यवाद मी करते साई मंडळाचे. खरंच आभारी आहे मी मनापासून. मॅडमचा सन्मान करते. आपल्या कोळी मॅडमना विनंती आहे
गुरुजींना विनंती आहे. आमच्या दिगंबर कोळींचे फार म्हणजे चाहते वर्ग आहेत आणि त्यांचा वाढदिवस आज इथे आहे समजल्यानंतर आपले दत्ताराम घरत जे NPT ज्येष्ठ वर्कर ते इकडे आलेले आहेत आणि ते सुद्धा कलाप्रेमी आणि कलेचे आदर करणारे स्वतः कलावंत आहेत. त्यांचा सुद्धा श्री साई देवस्थान सेनेकर वाहतर्फे अष्टगंध कला नाट्य मंडळ याचे सेक्रेटरी आहेत आणि त्यांच्याकडून सुद्धा दिगंबर साहेबांना शुभेच्छा आहेत. मनापासून शुभेच्छा. आणि खरोखर कलावंताला नक्कीच ओळखत असतो. आज आलात मनापासून आनंद वाटला. सर्वांना नम्र विनंती आहे, भजन चालू झाल्यानंतर डिस्टर्ब नको म्हणून ज्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायच्या असतील त्याने आपण देऊया. तिकडं आपण दुसरा व्यासपीठ केलेला आहे, तिकडं आपण शुभेच्छा त्यांना देऊया. आणि दत्ताराम घरत यांना आपण शुभेच्छा म्हणजे दिगंबर कोळी यांच्याकडून जे ट्रॉफी आणि सन्मान चिन्ह देण्यात येत आहे त्याचा त्यांनी स्वीकार केलेला आहे. आणि सर्वांना विनंती आहे, कोणीही साई भंडारा घेतल्याशिवाय जाऊ नका. आपण अतिथी आहात, अतिथी देवो भव या उक्तीने तुमची सोय वेगळी केलेली आहे. आतमध्ये लवकरात लवकर आपण उरकून म्हणजे कार्यक्रम चालू इथे राहणारच आहे, पण आपलं जेवण तुम्ही घेऊ शकताय, उरकू शकताय. आज व्यासपीठावर गुरुजींना विनंती करेल, माईकचा आता आपण ताबा घ्यायचा आहे आणि घोषणा म्हणजे जो कार्यक्रम मेन कार्यक्रम आहे त्याची सुरुवात होत आहे. कलाकारांची ओळख देण्यासाठी आमच्या गुरुजींना विनंती करतोय. सर्वांकडून त्यांना शुभेच्छा प्राप्त होत आहेत. गुरुजींना विनंती करतोय, माईकचा जरा ताबा घ्यायचा आहे. कलाकारांची ओळख मागाशी तुम्ही सांगितलेलंच आहे, पण परंतु पुन्हा एकदा करा प्लीज. तर आता या ठिकाणी जे संगीत भजन सुरू होत आहे, जे मुख्य गायक आहेत कैलासबुवा पाटील, त्यांची सेवा या ठिकाणी बऱ्याच वेळा झालेली आहे. आणि खरं म्हणजे त्यांचं गायन ऐकल्यानंतर असं वाटतं की पुन्हा पुन्हा त्यांना या ठिकाणी आमंत्रित करावं. एवढं त्यांची आवाजाची गोडी म्हणा किंवा ताकद म्हणा गायनाची ती आहेच. तर आपल्या वावंजाचे विष्णुबुवा दाढावकर यांचे हे कैलासबुवा हे शिष्य आहेत. त्यांना साथ करण्याकरता महेशबुवा काठावडे चिंचवलीचे आहेत. पखवाजवरती आमचे चेतन पाटील, नेहमीच आम्ही बोलतो की चेतन असल्यानंतर सगळ्यांना चेतना मिळते, प्रेरणा मिळते. ते चेतन पाटील वावल्याचे. तबल्यावरती स्वानंद पाटील नेहमी त्यांच्या जोडीला असतात. टाळ अरुण भगत खारघरचे. सकवा मकरंद मस्कर टेंबोड्याचे अध्यक्ष आहेत गुरुनाम दळवी. चालक आहेत हरिशेठ पाटील मुरबी, धर्मा पाटील, नारायण ठाकूर, अभिमन्यू तोडेवर, संतोष ठाकूर. तर अशी सगळी मंडळी आणि इतरही कोण आल्यास